हॅलो यूट्यूबकर, आजीच्या गोष्टीच्या चॅनलवर तुमचे सहस्त्र स्वागत असो. मी प्रेरणा. आज की नाही मी वेज सूप दाखवते आहे. तर त्या वेज सूप साठी काय काय घ्यायचं ते पाहूया. चला किचन मध्ये. वेज सूप साठी हे बघा सगळे भाज्या घेतलेल्या आहेत. प्रथम कांदा, मटर, नंतर ओली मिरची, कांद्याची पात थोडीशी, फरसबी, कोबी, गाजर आणि बीट. त्याच्यात लागणारं मीठ, साखर, कॉर्नफ्लॉवर, नंतर आलं आणि लसूण याचे बारीक तुकडे आणि मिरी पावडर आणि पाणी एवढं लागणार आहे. हे बघा, तूप किंवा बटर घालायचं. मी हे आता तूप घातलेलं आहे म्हणजे पौष्टिक व्हायला हवं ना, म्हणून. मग लसूण घालायचा, लसूण बारीक केलेला आहे. नंतर थोडं आलं, थोडं चांगलं करपवून घ्यायची लसूण. नंतर एक 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 भाज्या घालायच्या. आलं लसूण परतून घ्यायचं. आता मिरची घालायची, नंतर कांदा घालायचा, परतून घ्यायचा. वाटाणा घालायचा, नंतर फरसबी, कोबी, चांगलं परतून घ्यायचं. नंतर गाजराच्या फोडी घालायच्या, नंतर कांद्याची पात घालायची आणि नंतर बीट घालायचं शेवटी. चांगलं परतून घ्यायचं. थोडस भाजीला लागण्यापुरतं थोडस मीठ घालायचं. नंतर आपल्याला घालायचंच आहे थोडं ह्यातच पाणी घालायचं. 2-2.5 कप पाणी टाकायचं आणि पाणी चांगलं आता शिजू दे. हे भाज्या चांगल्या शिजू दे, चांगलं उकळू दे. हे थोडं मीठ घालूया, मग असं आपण घातलं होतं. थोडं मीठ घालूया आणि थोडी साखर. आणि मग चांगली उकळी आली की कॉर्नफ्लॉवर जरा पाणी पाणी घालून घोळ करून घालूया, म्हणजे आपलं सूप तयार. चांगली उकळी आली आहे म्हणजे आपलं हे सूप झालंय. त्याला कॉर्नफ्लॉवर घालून थोडस दाटपणा येण्यासाठी कॉर्नफ्लॉवर जरा घोळ करून घालूया. हे बघा, एक दोन चमचेच घेतलेले आहे. थोडीशी मिरी टाकूया, कारण मिरची टाकली आहे ना आपण. सूप आपलं तयार. आता मी सर्विंग करून दाखवते. हे बघा झालंय. हे बघा चांगलं उकळले आणि चांगले दाटसर आलंय. आता मी तुम्हाला सर्व करून दाखवते. वेज सूप तयार. आणि ह्याच्यामध्ये काय माहितीये का, कॉर्नफ्लॉवर जर तुम्हाला नको असेल तर तांदळाची पिठी घातली तरी चालेल, म्हणजे कॉर्नफ्लॉवर कोणी खात नसेल तर अतिशय छान आणि पौष्टिक सूप होतं हे. जर तुम्ही माझा हा व्हिडिओ पाहिलाच असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा आणि घरी एकदा करून बघा. बाय.